मुलांमध्ये भाव फुलवायला लागतो. कुठलंही गाणं असेल, काही असेल, तो भाव जेव्हा फुलतो तेव्हा ते गाणं चांगलं गातात. आता ही मुलं जेव्हा आम्ही भाव फुलवला, मला पण त्यांना त्यांच्या पद्धतीने सांगायला लागतं, तेव्हा ते चांगल्या प्रकारे गातात. आता हे गीत रामायणची प्रॅक्टिस चालू आहे. गीत रामायणमध्ये पण सर्वात मोठी अवघड गोष्ट म्हणजे ॲक्टिंग आहे. कारण लहान मुलांना घडवणे, ॲक्टिंग करवणे म्हणजे ही थोडीशी अवघड गोष्ट आहे. त्यांना तो भाव समजावायला लागतो आणि त्यानंतर ते ॲक्ट करतात. हे आमचं हरिण होतं जे उड्या मारतंय आणि यांना गाईड करतायत त्या सारिका मॅडम आहेत. आता मुलं थोडी थकलेली आहेत, त्यामुळे आम्ही पॅकअप केला. या सारिका मॅडम आहेत ज्या 2 मुलींना झोका देत आहेत. ती बघा, ती आमची लीड सिंगर आहेत. ही मुलं आहेत, ही सगळी थकलेली आहेत. आता त्यांना आम्ही बाय बाय म्हणणार आहेत, कारण खूप प्रॅक्टिस झाली. 1-2 तास आम्ही प्रॅक्टिस केली. कार्यक्रमाचा दिवस उद्या आहे. सो आता आम्ही रिटर्न परत चाललेलो आहोत आमच्या घरी, कारण आपलं इन्स्टिट्यूट पण आहे, सगळ्यांना माहितीच आहे, गिटार क्लासेस आहे अकॅडमीचे पळून. तर आता तिकडे जाऊन मुलांना शिकवायचं, थोडंसं काम आहे, काही पर्सनल गोष्टी आहेत, व्लॉगवरती काम करायचं आहे. सो आता बाकीचं जे आहे ते आम्ही उद्या किंवा सेकंड पार्टमध्ये सांगू. सेकंड